जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी यंदाची बातमी आहे. प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत त्यांना खूप मोठे फायदे होणार आहेत. सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चाच व्हिडिओ सुरू करूया. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 प्राधान्य कुटुंब योजनेचे पात्र लाभार्थ्यांसाठी निश्चित केलेल्या निकषामध्ये बदल करण्याची बाब तपासण्याकरिता समिती स्थापन करण्याबाबत महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत 29 एप्रिल 2024 रोजी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. शासन निर्णय दिनांक 17/12/2013 नुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी निकष ठरवताना लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत लाभ घेत असलेल्या ब1 मधील लाभार्थ्यांपैकी ज्या लाभार्थ्यांना सन 2011 मध्ये विहित नमुन्यात वार्षिक कौटुंबिक उत्पन्न नमूद केले आहे, त्या उत्पन्नानुसार शहरी विभागात कमाल 59,000 पर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना पात्र लाभार्थी म्हणून व ग्रामीण भागात कमाल 44,000 पर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांचा प्राधान्य कुटुंब योजनेत पात्र लाभार्थी म्हणून समावेश करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर योजनेसाठी निश्चित केलेल्या निकषामध्ये बदल करून सुधारित निकष निश्चित करण्याची बाब तपासण्याकरिता समिती स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. मित्रांनो, शासन निर्णयानुसार दिनांक 17/12/2013 नुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी निकष ठरवताना लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत लाभ घेत असलेल्या ब मधील लाभार्थ्यांपैकी ज्या लाभार्थ्यांची सन 2011 मध्ये विहित नमुन्यात वार्षिक कौटुंबिक उत्पन्न नमूद केले होते, त्या उत्पन्नानुसार शहरी भागात कमाल 59,000 पर्यंत वार्षिक कौटुंबिक असणाऱ्या लाभार्थ्यांना पात्र लाभार्थी म्हणून व ग्रामीण भागात कमाल 44,000 पर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांचा प्राधान्य कुटुंब योजनेत पात्र लाभार्थी म्हणून समावेश करण्यात आला होता. सदर शासन निर्णयानुसार केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या धनापैकी काही धान्य शिल्लक राहते. केंद्र शासनाकडून प्राप्त अन्नधान्य 100% खर्ची पडेल याबाबत दिनांक 17/12/2013 रोजीच्या शासन निर्णयान्वये निर्धारित करण्यात आलेल्या प्राधान्य कुटुंब योजनेच्या ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेचे निकष तपासणे हा शासनाचा हेतू आहे. आणि त्याच अनुषंगाने इतर राज्यातील प्राधान्य योजनेचे निकष तसेच सामाजिक निकष याबाबत पूर्णपणे अभ्यास करून प्राधान्य कुटुंब योजनेच्या ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांसाठी सुधारित निकष निश्चित करण्याची बाब तपासण्याकरिता समितीची स्थापना करण्यात येत आहे. सदर समितीची रचना खालीलप्रमाणे असेल. नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई हे अध्यक्ष असतील. सह उपसचिव ग्राम विकास विभाग मंत्रालय मुंबई सदस्य, सहसचिव नगर विभाग मंत्रालय मुंबई सदस्य, सह उपसचिव अन्न नागरी पुरवठा विभाग मंत्रालय मुंबई सदस्य, उपायुक्त पुरवठा विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती सदस्य, सचिव. तर मित्रांनो, या समितीचे कार्य काय असतील तर इतर राज्यातील प्राधान्य योजनेचे निकष तसेच सामाजिक निकष याबाबत पूर्णपणे अभ्यास करणार व त्या अनुषंगाने प्राधान्य कुटुंब योजनेच्या ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांच्या योजनेच्या निकषामध्ये काय बदल करणे उचित राहील याबाबत उपाययोजना करून ते निकष सुधारित दराने निश्चित करणे हे यांचे कार्य असेल.